हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आत आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026, शैलवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास श्रावण, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची द्वितीया तिथी आहे. सायंकाळी 6 वाजून 47 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. उद्या पहाटे 3 वाजून 43 मिनिटांनंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो परियोग आहे. सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनंतर शिवयोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनंतर कौलवकरणाला सुरुवात होईल. सायंकाळी 6 वाजून 47 मिनिटांनंतर तैतेल करणाला सुरुवात होईल. तर उद्या पहाटे 6 वाजून 3 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र सिंह राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा 26 जुलैपासून वक्री झालेला आहे. तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देईल गोचरीने, हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे भृगुवासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे परियोगे बालवकरणे सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनंतर कौलवकरणाला सुरुवात होईल. द्वितीया शुभतिथ वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोहपात दुर्दक्षेद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे, ते जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 40 मिनिटांपर्यंत आहे. त्यानंतरही ते 9 वाजून 29 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपणास संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत. दिनांक 15, 16, 18, 20, 22, 23, 26, 30, 31 सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 16, 20, 23 आणि 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 15, 16, 30 सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 15, 17, 20, 23, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 20, 26, 28 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7.
भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 24, 29 सप्टेंबर दिनांक 2. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक 17, 20, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. यामध्ये आपण महादेव व विष्णू किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागेल. अन्यथा अशा प्रतिष्ठित मूर्ती देखील पुढे जाऊन खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. तेव्हा विचार करूनच आपण काय ते ठरवावे. मित्रांनो, वरील काही तारखांच्या मुहूर्तामध्ये वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया मित्रांनो. पंचांग शुद्धी मित्रांनो उद्या पहाटे 3:43 आहे, तोपर्यंत नाही, ज्याचा आपल्याला काही एक उपयोग सहसा होणार नाही. दिन विशेषमध्ये महालक्ष्मी व जरा जिवंतिका देवीचे पूजन आपल्याला करायचे श्रावण मासामध्ये, खास करून द्वितीया श्राद्धकम आहे मित्रांनो. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 8:23 चंद्रदर्शन आपण द्वितीयेच्या निमित्ताने घेऊ शकता मित्रांनो. जर आपण नेहमी घेत असाल तर मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होमयज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही, लहान असो वा मोठे. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा शक्यतो आपण या वेळेत महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करा, जेणेकरून आपल्या कामांमध्ये आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.